सप्तम स्थानावरती, लग्न स्थानावरती राहुदेवांच्या दृष्ट्या आल्या तर तुमचं लग्न होताना ब्रेकअप होतं. अशांचं अनेक उदाहरणं अशी आहेत की एक व्यक्ती होता, त्याचं उदाहरण देऊ इच्छिते की त्यांच्या आयुष्यामध्ये दोघांनी एकमेकांना पसंत केलं, दोघांच्या आवडीनिवडी जुळल्या, दोघांची पत्रिकाही मॅच होत होती. त्या भावाप्रमाणे प्रत्येक स्थानांचे फळ मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी जुळत होत्या, पण नात्यामध्ये अंतर निर्माण होत होतं. आपण दोघे वेगळे होऊयात आणि ब्रेकअप व्हायचं. पुन्हा 6-7 महिन्यांनी एकत्र यायचे आणि पुन्हा पहिल्यासारखे रिलेशन त्यांचं तयार व्हायचं. असं होता होता 2 वर्ष गेले आणि 2 वर्षानंतर त्या व्यक्तींचा विवाह झालेला आहे आणि आता ते अतिशय उत्तम प्रकारे स्वतःचं आयुष्य जगतायत, एकमेकांची साथ सोबत घेऊन. तर हे का होतं? तर पत्रिकेमध्ये महादशा, अंतर्दशा आणि प्रतिअंतर्दशा यासाठी कारणीभूत ठरतात. ज्यावेळेस महादशा शुभग्रहाची आली की तुम्हाला प्रेम उत्पन्न होतं. अंतर्दशा त्याच ग्रहासोबत शुभयोगाची झाली तर तुम्हाला त्या व्यक्तीसोबतचं आकर्षण, प्रेम आणि नात्यापर्यंत रूपांतर होतं. आणि प्रतिअंतर्दशा जर खराब आली की त्या दरम्यान तुमचे वाद होतात. मग वादांचं रूपांतर किती मोठ्या स्वरूपात असू शकतो, नातं दुभंगण्यापर्यंत असू शकतं का, हे समजून घेता येऊ शकतं.